नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतो. आपण बघूया निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. ठीक आहे. त्याचबरोबर विकली अनालिसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर डेली, त्याच्यानंतर 15 मिनिट जवळपास काय प्रत्येक टाइम फ्रेम वरती मार्केट आपण अनालिसिस करायचं. इंडेक्स जे आहे ते अनालाइज करून बघायचं. ठीक आहे. त्याचबरोबर काही स्टॉक्स अनालिसिस, स्टॉकची व्हिडिओ सेपरेट जाणार आहे हे लक्षात असू द्या. सो अनालिसिस निफ्टी बँक निफ्टीचं आपण आता करंट प्राइस ते बघणार आहोत. चला आता मग सुरू करूया. मार्केट आता थोडाफार आपण म्हणू शकतो का थोडाफार सेलिंग साईडला टिल्ट झाला असं म्हणू शकतो का? डेफिनेटली येस. फक्त काय जो अजून आपल्याला निफ्टीकडून तेवढी तशी आपल्याला काय एक सूचना जी आहे ही बघायला मिळालेली नाहीये हे लक्षात घ्या. जवळपास निफ्टी आता हे जे आले हा पुल बॅक आहे. कारण जर 4-5 दिवस मार्केट सलग पाठोपाठ वरती जात असेल तर कुठेतरी आपण म्हणू शकतो एक 5व्या दिवशी 4 दिवस असेल तर 5व्या दिवशी क्वचित का असेना मार्केट थोडंफार पुलबॅक मध्ये येणार हे लक्षात असतं. आणि पुलबॅक कशासाठी गरजेचं आहे? पुलबॅक गरजेचं आहे थोडक्यात काय आपण म्हणू शकतो प्रॉफिट बुकिंग जे आहे थोडंफार मार्केट जे आपण काय म्हणू शकतो प्राइस ऍक्शन जी आहे ही महत्वाची असते. तर एक बाईंग नंतर एक थोडीफार खाली येऊन सेलिंग येऊन त्याच्यानंतर मार्केट जेव्हा वर जात असेल त्या एंड पॅटर्न जी आपल्याला सध्या आता जी आहे ही अपेक्षा. आता एंड पॅटर्न कसाही बनू शकतो. ह्या आठवड्याचा जर विचार केला जर पुलबॅक जर यायचा म्हटलं तर अजून किती येऊ शकतो. आता या लो कडून जर आपण म्हणायचं झालं तर ही जी रेंज आहे ही जर जवळपास हा पुलबॅक यायचा असेल तर लक्षात घ्या लेवल्स मार्क करायसाठी या आठवड्यासाठी लक्षात घ्या कोणते काढू शकतो. आता 24,000ची लेवल ज्या आसपास आता ऑलरेडी सपोर्ट घेतोय त्याच्या पाठोपाठची रेंज आपली असणार ती डेफिनेटली आपण 23,850 ची असणार आहे. आणि त्याच्या बरोबर खालची लेवल जी असणार आहे ती आपली 23,750च्या आसपास असणार आहे. लक्षात असू द्या. या लेवल जे आहेत त्या खालचे 3 मोठे सपोर्ट्स आहेत या आठवड्यासाठी कमिंग वीक साठी हे लक्षात घ्या. ओके. त्याचबरोबर रिजेक्शनचा विचार केला तर आपली जी जी कॅन्डल आहे शुक्रवारची त्याच कॅन्डलचा आपण हाय आपण एक ऍड करून ठेवणार ते लक्षात घ्या. तो आपला एक मोठी रिजेक्शन एक कॅन्डल म्हणून एक काम करणार किंवा रिजेक्शन लेवल म्हणून तिथे एक काम करताना आपल्याला बघायला मिळणार हे लक्षात घ्या. ओके. आता मार्केट या आठवड्याचा विचार केला तर जी रेंज आहे ही रेंज तोडून जर खाली आलं तर मार्केट आपल्याला जवळपास आपण किती म्हणू शकतो 100-150 पॉईंट खालच्या दिशेने परत एकदा जवळपास काय मार्केट जे आहे थोडंफार पुलबॅक मध्ये इथपर्यंत येऊ शकतो आणि मग मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करू शकतो जर त्याची कंटिन्यू होत असेल. परंतु या आठवड्यात जर ह्याच रेंज मध्ये मार्केट पहिलीच कॅन्डल टिकल्यानंतर हाय आणि लो कायच तोडला नाही सोमवारी आणि मार्केट रेंज बाउंडच राहिलं तर मग कुठेतरी आपण विचार करू शकतो इथे कुठेतरी हॉल्ट करेल. मग मार्केट जे आहे थोडाफार एक लेवल्स अशा थोड्याफार कॅन्डल्स आपल्याला बघायला मिळतील आणि मग कुठेतरी एक कन्सल्टेशन नंतर एक ब्रेकआउट दोन्हीपैकी एका बाजूने आपल्याला बघायला मिळतो. दोन्हीपैकी एका बाजूने आपल्याला मिळू शकतो. जवळपास काय वरच्या दिशेने तुटला तर एक चांगली बाय मोमेंटम बघायला मिळू शकते. खालच्या दिशेने तुटलं तर आपल्याला जवळपास एक सेल मोमेंटम बघायला मिळू शकतो. सेलिंग साईडची रेंज लेवल जे आहे हे आपल्याला बघायला मिळू शकतो. वीकली साठीचा असा एक आपण अनालिसिस करू शकतो. लक्षात घ्या. समजलाय का सांगा वीकली अनालिसिस या आठवड्यासाठीचा आपण कसा विचार करून सांगणार आहोत हे लक्षात घ्या. आता स्विंगचा विचार करत असाल जर स्विंग ट्रेडर असाल तर जी रेंज आपली असणार ती इथूनच आहे. पण एसएल जो आहे स्टॉप लॉस तो ह्या लेवलच्या आसपास ठेवणार आहोत आपण. लक्षात होते ही लेवल कोणती आहे बघा. जर सेलिंगसाठी तर 24,044च्या आसपास जवळपास 30-40 पॉईंटचा तुम्ही एसएल टाकू शकता या रेंजच्या आसपास. जर इथे ओपन होऊन कधी टाकायचंय इथे ओपन होऊन सरळ खाली आलं किंवा थोडंफार गॅप डाऊन झालं सरळ खाली येत असेल तर डेफिनेटली तुम्ही सेल करू शकता. टार्गेट्स एक 23,900 23,850 तुम्ही आरामात एक जवळपास सेट करू शकता हे लक्षात आहे. कारण ही जी लेवल आहे 23,850 एक चांगली सपोर्ट आहे. कारण ह्याच रेंजच्या वरती किती होल्ड करण्याचा मार्केटने प्रयत्न केला हे ह्या कॅन्डल्सवरून आपल्याला बघायला मिळते लक्षात. ओके. परंतु जर मार्केट इथून जर बाउन्स बॅक झाला तर जर बाय कुठे करू शकतो 24,100 ही स्विंग साठीची बाईंग रेंज असणार आहे लक्षात घ्या. कोणती 24,100. जर थोडाफार वेट करत असाल तर वेट करण्यासाठी काय करू शकता ही एक अशी ट्रेंड एक जवळपास हा एक चॅनल काढा जो एक थोडाफार मार्केट सेलिंग मध्ये बघायला मिळतंय. डोक्यात काय डाऊन ट्रेंड हा जो आहे थोडाफार आपल्याला बघायला मिळतोय. ठीक आहे. आता पूर्ण पण नाही जर हा चालू व्हायचा असेल डाऊन ट्रेंड हा जर चॅनल जर चालू व्हायचा असेल जसा की हा चॅनल चालू आहे. आता हा चॅनल जर अप ट्रेंडचा संपून जर डाऊन ट्रेंड चालू असेल तर मार्केट जे आहे ह्या चॅनल मध्ये ट्रेड व्हायला चालू होणार हे लक्षात. ओके. थोडाफार इथून खाली सुद्धा येईल कॅन्डल किंवा अशी थोडीफार मुवमेंट बघायला मिळू शकते. परंतु हा ट्रेंड संपायचा असेल तर मार्केट आरामात 24,100च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. सो स्विंग साठीची लेवल 24,100 पहिल्या टार्गेट 24,176च्या आसपास घ्या. हा हाय तुटत असेल तर बिंदास टार्गेट थोडक्यात काय नवीन ऑल टाइम आहे तुम्हाला बघायला मिळू शकतो आरामात निफ्टीमध्ये हे लक्षात घ्या. ओके. त्याचबरोबर आपण थेट उडी मारतोय 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जवळपास आपली लाडकी टाइम फ्रेम इंट्राडे ट्रेडिंग साठी ही लक्षात. आता इंट्राडेचा विचार केला तर इंट्राडे साठी एक वाक्य लक्षात घ्या की इथे आपल्याला छोटे मुवमेंट उचलायचे आहेत हे लक्षात. ठीक आहे. आता छोटे मुवमेंट उचलायचे असतील तर काही टार्गेट सेट करणं गरजेचं आहे ते टार्गेट मी आता सेट केलं.
ओके. आता करंट साठीचा विचार केला तर आपली ट्रेंड लाईन कशी असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे का? डेफिनेटली नाही. आपण इंट्राडेचा विचार करतोय. ठीक आहे. आपली ट्रेंड लाईन जी आहे, ही ट्रेंड लाईन आपली अशी पॉझिटिव्ह आहे. अजून तरी ती अशीच असणार थोडंफार. ही लक्षात घ्या थोडीफार अशी. जर ही तोडली ट्रेंड लाईन म्हणजे जवळपास टिकलंच 24,000च्या खाली मार्केट, मग आपण डेफिनेटली याच्या खाली मग म्हणू शकतो ट्रेंड लाईन तुटलेली आहे. मग आपली ट्रेंड लाईन ही अशी चालणार. तोपर्यंत आपली आता तरी हीच ट्रेंड लाईन आहे, ही लक्षात घ्या. ओके. त्याचबरोबर 2400 ते 24,000 ह्या 100 पॉईंट मध्ये ओपन झालं तर ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन म्हणून आपण डिक्लेअर करूया इंट्राडेसाठी. नो ट्रेडिंग झोन. स्कॅल्पसाठी काय हे एक जवळपास एक अशी झोन असणार आहे जी पॅराडाईज राहू शकते स्कॅल्पर्ससाठी. ओके. त्याचबरोबर 2400च्या वरती मार्केट होल्ड केलं गेलं. मी आत्ताच म्हटलंय बिंदास बाय करू शकता का? साइडवेज ओपन नो ट्रेडिंग झोन मध्ये ओपन होऊन जर वर जात असेल म्हणजे जवळपास काय ह्या रेंज मध्ये ओपन होऊन आता सुरुवातीचा विषय असाच आहे की इथे ओपन होऊन मार्केट कुठेतरी 24,000चा सपोर्ट घेऊन जर बाउन्स होत असेल तर डेफिनेटली 24,000 100च्या वरती टिकलं तर बाय करा. पण टिकणं कसं गरजेचं आहे? टिकणं म्हणजे कसं आहे? टिकणं म्हणजे जवळपास अशी कॅन्डल क्लोज होऊ द्या, त्या कॅन्डलचा हाय पुढची कॅन्डल तोडू द्या, मग बाय करा. थोडक्यात काय कन्फर्मेशन गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? कन्फर्मेशन. गॅप अप झाला तर 24,000च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. या लेवलचं होल्ड केलीच पहिली कॅन्डल पॉझिटिव्ह झाली हाय कुठला असेच जवळपास जसा कुठेतरी तुम्हाला एक पॅटर्न बनताना बघायला मिळते ते बिंदास हे लक्षात. ओके. त्याचबरोबर आता इथे ही जी आहे आपला ईएमए ईएमएच्या आसपास मार्केट सपोर्ट घेत आहे. सो मार्केट जर तोडून खाली जात असेल म्हणजे जवळपास काय 24,000ची रेंज चांगली सपोर्ट आता आहे. ही जर ब्रेक झाली कोणती 24,000ची रेंज ह्याच्या खाली आपण सेल करू शकतो. 24,000च्या खाली टार्गेट जे आहेत हे 2 ते 3 आरामात घ्या. चांगले दणदणीत पकडा. मजबूत लेवल्स खालच्या दिशेने बघायला मिळू शकतात. ओके. गॅप डाऊन झालं मार्केट 23,900च्या आसपास इथे कुठेतरी गॅप डाऊन झालं. पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जवळपास जर निगेटिव्ह झाली सरळ सेलिंग येत असेल बिंदास त्या फ्लो मध्येच उचला 30-40 पॉईंट आरामात तिथे तुम्हाला बघायला मिळू शकतात. हे लक्षात घ्या. ओके. निफ्टी बँक निफ्टीचे अनालिसिस समजली आहे का तुम्ही मला सांगा. समजली असेल तर आपण निफ्टी नंतर बँक निफ्टीकडे येऊ. बँक निफ्टीने काय केलंय बघा थोडंफार निगेटिव्ह लेवल आपल्याला बघायला म्हणजे जवळपास काय निफ्टी आता स्ट्रॉंग आहे करंट मध्ये आता निफ्टी स्ट्रॉंग आहे लक्षात घ्या. तर बाईंगला जात असेल तर निफ्टी बाय करायचा विचार करा आणि सेलिंगला जायचं असेल कशाला सेलिंगला जायचं असेल तर काय सेल करा बँक निफ्टी. काय करा बँक निफ्टी सेल करा ही लक्षात. ओके करंटचा विषय. परंतु आता बँक निफ्टी परत खाली पडायचं म्हटलं तर येऊ शकता का? डेफिनेटली कारण हा जो ट्रेंड आहे हा संपलाय ओव्हर झालाय अप ट्रेंड आणि हा इथे डाऊन ट्रेंड बँक निफ्टी मध्ये चालू झाला. हे लक्षात घ्या. पण सावरायचं असेल तर निफ्टी सुरुवातीला 24,100च्या वरती टिकलं म्हणजे कोणती ही लेवल 24,100ची मी म्हणतोय ना सुरुवाती 15 मिनिटांचं ही लेवल कॅप्चर केली निफ्टीने मग थोडंफार तुम्हाला वरच्याची निफ्टी बँक निफ्टीला खेचताना बघायला मिळू शकतं. सो निफ्टी त्यावेळी बाय करायचं. बँक निफ्टीमध्ये तेवढी ताकद पडत नाही. परंतु सेलिंग साईडला मार्केट आलं निफ्टीच्या अपेक्षा थोडंफार जास्त बँक निफ्टीला सेलिंगला महत्व द्या हे लक्षात. तर हा पुलबॅक इथे ऑलरेडी आलेला आहे. आता जर बँक निफ्टी इथून बाउन्स होत असेल तर डेफिनेटली याच्यावरती कुठेतरी टिकणं गरजेचं आहे. जवळपास काय बाउन्स व्हायचं असेल तर 52,400ची लेवल ह्या आठवड्यात बँक निफ्टीने होल्ड केली पाहिजे. तर काय इथे कुठेतरी ग्रीन कॅन्डल तुम्हाला बघायला मिळायची असेल तर तुला बघायची आहे तुम्हाला जर अशी कुठेतरी काय ग्रीन कॅन्डल बघायची असेल त्या लोच्या आसपास कुठेतरी इथे बाउन्स होणं गरजेचं किंवा जवळपास काय सोमवारी इथे कुठेतरी ग्रीन कॅन्डल पाहिजे वरती क्लोज असली तर पुढची कॅन्डलचा हाय तोडून मग मार्केट काय म्हणू शकतो त्या पुलबॅक नंतर एक तेजी जी आहे ही काय पकडू शकते लक्षात घ्या. जवळपास काय ही एक्सप्रेस मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते वरच्या दिशेने. तर कधी जर मार्केट ग्रीन कॅन्डलहून जर टिकत असेल तर 52,400च्या वरती हे लक्षात घ्या. परंतु जर लो तुटला तर या आठवड्यात परत ह्या रेंजेस आपल्याला बघणं गरजेचं आहे. जवळपास काय 52,000च्या आसपास टेस्ट करायला ह्या आठवड्यात निफ्टी बँक येऊ शकतं हे लक्षात घ्या. कारण जर आपण पुलबॅकचा जर विचार केला तर क्लिअर कट बघा लेवल खूप खाली आहे म्हणजे जवळपास काय चांगली जी रेंज आहे मोठी सपोर्ट आहे ते 51,500ची आहे आणि त्याच्या पाठची ही आहे हे लक्षात. या पुलबॅकच्या रेंजेस आहेत म्हणजे जवळपास काय अजून खूप आहे पाठी खाली जायला काय म्हणतो मी खूप आहे. त्याचबरोबर अजून एक लेवल काढूया ती म्हणजे ही एक कोणती 52,000ची जी आत्ताच म्हटली जे टेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्याच्या खालची मधली लेवल ही. ठीक आहे. पण जर बाईंग साईडचा विचार करत असाल तर पहिली रिजेक्शन कोणती आहे 53,000 पहिली रिजेक्शन ज्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न निफ्टी बँक करते हे लक्षात घ्या. सो ह्या आठवड्यात मुवमेंट कशी एक्सपेक्टेड आहे ती माझ्या मते तुम्हाला समजते.
कशा लेवलला आपण ट्रेड करू शकतो या आठवड्यात, निफ्टी बँकचा विचार कसा करू शकतो हे तुम्हाला समजते. ओके, त्याचबरोबर आपण थेट जा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती नाही, 1 तासावरती जाऊया. अवर्ली वरती आल्यानंतर अवर्ली वरती एक विषय लक्षात घ्या, मार्केट जे आहे हे मार्केट ह्या ईएमए वरती होल्ड करणं गरजेचं आहे, मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती. ह्याच्यावरती टिकून वर जाणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, त्याचबरोबर 52,000ची रेंज आसपासच आहे. सो सेल कुठे करायचं, सेलिंग साठीचा आपल्याला जर एक लेवल पकडायची म्हटली, लक्षात घ्या या रेंज मध्ये कुठेतरी ओपन होऊन जर सरळ खाली येत असेल तर 52,300च्या खाली तुम्ही काय सेल करू शकता, निफ्टी बँक. ठीक आहे, सेल करा बिंदास 200-300 पॉईंट एक 52,000 पर्यंत घ्या, कारण ही एक चांगली सपोर्ट. इथे कुठेतरी बाउन्स बॅक थोडाफार होणार, मग लेवल तोडण्याचा प्रयत्न करायचा तर करू शकतो, पण वन गो मध्ये लेवल तुटणार नाही, कारण ह्याच लेवलला तोडण्यासाठी इथे एक दिवस इथे काय मार्केट साईडवेज येते. सो काहीतरी मोठी न्यूज असेल तर ते पटकन तुटू शकतं, अन्यथा ती मार्केटमध्ये थोडंफार इथे एक साईडवेज राहणारच आहे आणि मग तोडेल, हे लक्षात समजलं. त्याचबरोबर म्हणून म्हणतो, जर गॅप डाऊन जर आणि 52,000च्या खाली होल्ड करत असेल, बिंदास सेल करा, 100-150 पॉईंट घ्या किंवा डेफिनेटली 51,500 पर्यंत घे, ते प्रॉफिट बुक करून टाका. ओके, परंतु बाईंगची रेंज असेल तर लक्षात घ्या, बँक निफ्टी जी आहे बाईंगला स्विंग साठी 52,500च्या वरती टिकणं गरजेचं आहे. 52,500 ही तुमची बाईंग लेवल असणार आहे, याच्यावरती होल्ड केलं की लगेच बाय करायचं आहे, खाली 50-100 पॉईंट असेल टाका किंवा ह्या लो पर्यंत टाका, आरामात टार्गेट तुम्हाला 52,700 52,800 पर्यंत बघायला मिळू शकतो. इव्हन 53,000च्या आसपास मार्केट परत या लेवलला टेस्ट करताना जाताना बघायला मिळू शकतो. त्यात काय, त्या सेलिंग नंतर परत जर एक टेस्ट करायची असेल ह्या लेवलला परत जर जायचं असेल तर डेफिनेटली जाऊ शकतो. तो त्याच्यात 200-300 पॉईंट आपल्या आरामात निघतात, मी ते प्रॉफिट बुक करा 53,000च्या आसपास. पण जर होल्ड करत असेल त्याच्यानंतर 53,100 किंवा 53,500 वरती गेलं तर परत एकदा एंट्री पॉईंट तुम्ही पकडू शकता. पण थोडक्यात काय, बीट बाय बीट प्रॉफिट बुकिंग आणि बीट बाय बीट काय बनवू शकतो, स्लोली एंटर इन टू द मार्केट, हे लक्षात घ्या. प्रॉफिट बुक करणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि हळूहळू परत पोझिशन बनवणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, क्लिअर कट, समजतंय का काय सांगायचंय. हे थोडी मारे इंट्राडे साठी. इंट्राडेचा जर आता विचार करत असाल तर इंट्राडे लक्षात घ्या, मार्केट लगेच कधीच पडत नाही, बरेच दिवस हा सांगतो. आता बघा, जर ही मुवमेंट जर व्यवस्थित तेजीची झाली तर मार्केट किती वेळ साईडवेज राहिले बघा. तर हे साईडवेज राहणं म्हणजे काय, की इथे ही पूर्ण फाईट चालली आहे ही लेवल तोडण्यासाठी, पण ह्याच्यामध्ये अयशस्वी राहिलं, अयशस्वी राहिल्यानंतर काय, शेवटी मार्केटला काय कुठलं लक्षात द्या, कधीतरी तुम्ही पाणी जी आहे, समजा ही नदी आहे, ही नदी आहे, नदी जर समजा इथून जर जात असेल तर तुम्ही इथे कुठेतरी अडवलात, बांध घातलात, तर कुठून तरी पाणी ते फुटणारच आहे, बरोबर ना. सो इथे सुद्धा तेच झालंय, पाणी कुठून तरी हे फुटलेलंच आहे, समजलं. ठीक आहे, आता तिथून थेट जा आपण कुठे 15 मिनिटच्या टाइम फ्रेम वरतून इथे थेट काही लेवल्स वरती. आता ह्या छोट्या मोठ्या ज्या लेवल्स आहेत ह्या ऍड करून घ्या, जे आपल्याला मार्केटमध्ये व्यवस्थितरित्या ट्रेड करायला मदत करते. ओके, आता इथून खाली येताना ही एक पकडूया, ग्रेट. आता इथून खाली येताना ही एक पकडूया. आता ट्रेड कसा होईल, निफ्टीचा अजून जे ट्रेंड लाईन जी आहे ना ती आपली पॉझिटिव्ह आहे निफ्टीची, बघायला मिळते का व्यवस्थित, मी माय म्हटलं होतं. आणि बँक निफ्टीचा विचार केला तर लॉंग टर्मचा जर ट्रेंड बँक निफ्टीचा जर काढला तुम्ही, तो कसा आहे बघा, लॉंग टर्मचा ट्रेंड असा घेतलात किंवा असा घेतला, कसा आहे बघा, हा पॉझिटिव्ह आहे. कसा आहे, हा पॉझिटिव्ह लॉंग टर्मचा ट्रेंड, काही दिवसांचा आहे बरोबर लॉंग टर्म, बरोबर ना. पण शॉर्ट टर्मचा ट्रेंड कसा आहे बँक निफ्टीचा, सेलिंगचा डाऊन ट्रेंड. जर त्यात काय थोडक्यात म्हणायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो, ट्रेंड बेंडिंग आहे, बरोबर ना, ट्रेंड बेंड होत. सो आता तुम्ही मला सांगा, इथे ट्रेंड जर बेंड होत असेल, जर हा ट्रेंड फॉलो करायचा असेल तर मार्केटला ही ट्रेंड लाईन तोडणं गरजेचं आहे, किंवा मार्केटला 52,200च्या खाली होल्ड करणं गरजेचं आहे. काय, 52,200च्या खाली होल्ड करणं गरजेचं आहे, बरोबर ना. मग त्यासाठी ट्रेंड लाईन तोडणं गरजेचं आहे. सेलिंग साठीची लेवल आहे इंट्राडे साठी 52,200, जवळपास या लेवलच्या खाली जर टिकलं तर डेफिनेटली ह्याच्या खाली तुम्ही काय करू शकता, सेल करू शकता मार्केटमध्ये, हे लक्षात घ्या. ओके, त्याचबरोबर मार्केट जे आहे ते 52,400च्या वरती तुम्ही बाईंगचा विचार करू शकता जर ह्या रेंज मध्ये ओपन झालं, पण सेफ बाईंगची रेंज आहे ही 52,600, हे लक्षात घ्या. 52,600च्या वरती मार्केट टिकलं तर बिंदास तुम्ही बाय करू शकता, हे लक्षात घ्या. ओके, त्याचबरोबर मार्केट जे आहे हे आता करंट मध्ये गॅप अप झालं तर ह्या रेंज वरती होल्ड करणं गरजेचं आहे, याच्यावरती टिकलं तरच तुम्ही चांगलं बाय करू शकता. वरचे हे दोन टार्गेट तुम्ही सेट करू शकता,
ठीक आहे. जर गॅप डाऊन झालं तर डेफिनेटली तुम्ही 52,200च्या खाली सेल करू शकता आणि ह्याच्या खालचं पहिलं टार्गेट 52,200च्या सॉरी 52,000च्या आसपास घ्या. पण 52,000च्या लेवल जर तुटली तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्या खाली सेल करून अजून टार्गेट घेऊ शकता. समजलंय का सांगा निफ्टी बँक निफ्टीचा जर समजलं असेल तर डेफिनेटली तुम्ही लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करू शकता. काही कमेंट असतील प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. इथे तुमची मी आता रजा घेतोय. धन्यवाद.